पूर्ण घरी सुद्धा एवढं स्वतंत्रता वाटत नाही, पण इथे आल्यानंतर वैकुंठवासी वसंतराव काळे यांच्या परंपरा समर्थपणाने चालवणारे आणि अगदी हा पूर्ण परिसर आपल्या दिंडी करताच नाही तर पूर्ण परिसर अनेक दिंडी करता या ठिकाणी दिलेला आहे. आणि आता काळे साहेबांचं आमचं घरचंच नातं आहे, दुसऱ्या पिढीची परंपरा आहे. वैकुंठवासी गुरुवारी महाराज असताना आपण तिकडे थांबत होतो, वळके महाराज खालच्या शाळेत. आणि आता थोडंसं जागा समाज मोठा आहे, जागा मोठी आहे लागते आपल्याला, म्हणून यावर्षी 3-4 वर्षापासून अनेक वर्षापासून या जागेवर थांबतोय. आणि अतिशय इथं यायच्या अगोदर वारकरी आमचे कालच वारकरी इथं आले. अहो म्हणला दिंडी माऊली मागे तोंडल्या बोंडल्याला नातेपुतेल दिंडी नाही म्हणले, आम्ही काळे साहेबांच्या जागेवर गॅलरीमध्ये जागा धरून बसलो, काळजी करू नका. इतकं या ठिकाणी घरचं वाटतंय. मगाशी बोललो मी, घरीसुद्धा एवढं आपुलकने घरीपणा वाटत नाही, स्वतंत्रता वाटत नाही, पण या जागेचं काय वैशिष्ट्य कळत नाही. इथं आल्यानंतर प्रत्येकाला इथं वाटते माझी जागा आहे. अगदी कॉलेजमध्ये बघा, शाळेमध्ये बघा, आपलेच वारकरी आहेत, म्हणजे सगळे दिंडीचे सोहळा आपले कमी असेल, बाहेरचे पण आहेत. तर काळे साहेबाला विनंती असेल, काय विनंती करतो आहे, या ठिकाणी अगदी त्यांचा स्वभाव बोले तैसा चाले, त्यांना अहंकार अजिबात कुठल्या गोष्टीचा नाही. एवढं ऐश्वर्य असतानासुद्धा, कारण नेहमी वारंवार त्यांचा फोन असतो. अधिक मासासुद्धा अगदी या ठिकाणी निमंत्रण दिलं. अनेक काही लागतं सांगा, मला सांगितलं पंगत लागते, मला काही लागत नाही. काय लागतं मला सप्त्याला सांगा, मला अजिबात काही लागत नाही. फक्त वारक्याला आम्हाला 1 दिवस लागतोय तेवढाच आम्हाला द्या, दुसरं आम्हाला काही लागत नाही. आता एक विनंती करतो सर्वांच्या वतीने, या ठिकाणी का दरवर्षी आम्ही बोलतोय, काळे साहेबांनी काल शब्द दिला होता माहिती आहे तुम्हाला, वाखरीमध्ये जागा 5 एकर आहे. तर रात्री आम्ही 1 वाजता गेलो होतो साहेब, तिथे सुद्धा जागा आहे. आता यावर्षी पण आता थोडं लेट झालो, गवत आहे. पुढच्या वर्षी आता आम्हाला एक माणूस द्या, आत्ता झाल्यानंतर तो माणूस आम्हाला जागा दाखवा आपला कुठे, कारण आम्ही अतिक्रमण दुसरं नको करायला. कारण काळे साहेब म्हणले की मोठा वशीर आहे, त्याचं कुत्रं काशीर, यांचं नाव सांगितलं सगळं चालतंय आपलं. म्हणून या ठिकाणी शब्द दिला, मागची 5 एकर जागा आहे ती आपल्याकरता खाली आहे. तर विनंती असेल, ती वाकरीचा प्रश्न आपला मिटला. आता साहेब इथं थोडासा प्रश्न राहिला आहे, आता माईकवर बोलता येणार नाही, व्यवहार वेगळा परमार्थ वेगळा आहे, पण थोडंसं विनंती करतो आम्ही सर्वांच्या वतीने, ही वैयक्तिक स्वार्थ करता नाही, आम्ही तर काय कुठे झोपतो आहेत. विनंती आहे, या ठिकाणी समाज मोठा होतो. यावर्षी रात्री तुम्ही बघितलं आहे, आणि विशेष हे फक्त आम्हाला ही पुढची दिंडी असते. या ठिकाणी एखाद्या दिंडीला थोडंसं विनंती केली करतात ॲडजस्ट, ते सुद्धा त्यांना दुसऱ्या जागेवर जर ठेवलं तर आम्हाला नक्कीच या ठिकाणी पुढच्या वर्षी जर जागा मिळाली तुम्हाला द्यावंच लागणार आहे. नाही दिलं तर अख्खे वारकरी तुमच्या घरातच आणतो बसायला, कारण हे घर आमचंच आहे आता. कारण मला घरात माहीत त्यांच्या चाव्या कुठे, काल बघितलं मी त्यांच्या शाली कुठे, हे सुद्धा मला रात्री 2 तासात कळालं. तर विनंती आहे, थोडं विनंती, पुढच्या वर्षी आम्ही जरा कमी पडतो तुमच्या संपर्कामध्ये, थोडंसं अगोदर सांगून आमची व्यवस्था, कारण समाज मोठा आहे, त्यांनासुद्धा माहिती नाही कोणाला म्हणावं. आपल्यासारख्या 100-150 दिंड्या त्यांच्या दारात आहेत, त्यांनाही प्रश्न नाही कोणाला म्हणावं. विनंती असेल, कसं एकाच कुटुंबात जसं 2 भाऊ असतात, एक भाऊ फत्तेपूर, एक भाऊ माळशिरसला पाठवणं उचित वाटत नाही, एक भाऊ वाखरीला पाठवणं उचित वाटत नाही. आमचा समाज मोठा आहे, आम्ही अर्धे लोक वाखरीला पाठवणं उचित वाटणार नाही आणि अर्धे इथं ठेवणं उचित वाटणार नाही. त्याच्याकरता थोडंसं मन मोठं करून कुठं तर एखाद्या दिंडीला डोक्यावर हात ठेवून अंधारात, तर आम्हाला सांगा की इथं आम्हाला तुम्ही ही पूर्ण जागा यावर्षी आता पुढे ताबा द्यावा, हीच विनंती असेल. आणि ऐका, दुसरं भाग्य, अनेक जन्मापासून काळे घराण्याची सेवा आहे, का भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. काल माऊलींचा सोहळा इथे जो थांबला, तुम्हाला संभ्रम झाला होता, मला बरे टाळकरी म्हणले इथे सोहळा कसा थांबला आहे. तर काळे घराण्याची अनेक वर्षाची सेवा, तुकोबरायला पांडुरंग परमात्मा 8व्या पिढीला भेटले, लक्षात ठेवा. तसं तुमच्या आजोबापासूनची सेवा काल उदयाला खरी आली. पदं मिळतील, अनेक पदं मिळतील, यात गहू नाही, तुमचं प्रारब्ध आहे. पण सेवा जर असेल तर संतांची कृपा होते. कालची या ठिकाणी जी पालखी यांच्या दारात अनेक वर्षे त्यांचं स्वप्न होतं, लक्षात ठेवा, आस करती ब्रह्मादिक, आणि ती स्वप्न या ठिकाणी काल माऊलींची पालखी स्वतः त्यांच्या दारात थांबून अर्धा तास विसाव्याला पूर्ण बैल रथाचे सोडून, मी मग बोललो ब्रह्मदेव जरी आला तरी पालखी थांबत नाही वैयक्तिक कुणा करता, पण तुमची सेवा उदयाला आली, त्यांच्या दारात माऊली थांबले आणि माऊलीचे बैलसुद्धा त्यांच्या दारात 2 घास चाऱ्याचा खाल्ला. लक्षात ठेवा, ही त्यांची सेवा, अगदी वारकऱ्यांची सेवा ही तुमच्या उदयाला आली, पुण्य आली. म्हणून विनंती असेल आमची वारकऱ्याची सुद्धा की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथे
जागेकरता जो प्रश्न आहे तो यांनी साहेबांनी सांगितलं आहे की आता काही काळजी करायची नाही, ते मिटवतील. त्यांनासुद्धा आपण एकदा जोरात त्यांच्याकरता श्री समाधानजी काळेसाहेब यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. धन्यवाद देतो. जास्त न बोलता आता वेळ आपल्याला झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत, समाधानजी काळेसाहेबांचं स्वागत या ठिकाणी घुगे साहेबांना विनंती असेल आपण फेटा बांधून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. स्वतः सुंदर असा फेटा बांधतायत. हां, अनेक मोठा व्याप आहे. त्या समवेत इथे आलेले आमच्या दिंडीला भेट देण्याकरता गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांची सेवा असती. मधुकरी आता साधकांना असते. इथे भेट देण्याकरता हरिभक्तपरायण अनिल महाराज वाळके आपलं या ठिकाणी स्वागत होतं आहे. ज्ञानेश्वर महाराज पिंगळे आपलंसुद्धा या ठिकाणी स्वागत होतं आहे. आणि इथे जी साधकांना जी मधुकरी असते वर्षभर, प्रशांतजी रघुनाथ खराबे पाटील, सतीश नंदू शिळवणे पाटील, शंकर मारुती गुजर, आपलं विनंती आहे आपलं पुढे या ठिकाणी स्वागत होतं आहे. या पुढे या. यांची मधुकरी आम्हाला वर्षभर विद्यार्थ्यांना आपल्या आळंदीमध्ये बंद. युगराजी काटकर सर, सोलापूर बांधकाम व्यवस्थेचे उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत घुगे साहेबांच्या हस्ते होते. शाल दे फक्त शाल दे. अनिल नीलकंठ DYSP रिटायर आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत शाल देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. आता याच्यानंतर काळेसाहेब बोलतील, त्याच्यानंतर घुगे साहेब. बस इकडे या, फोटो काढून या. या ठिकाणी समाधानजी काळेसाहेब आपलं मार्गदर्शन करतील, दिंडीला शुभेच्छा देतील. नंतर या ठिकाणी माननीय घुगे साहेब बोलतील. सगळ्यांना हरी. महाराजांनी आता सांगितलं, एक सेवा करायची संधी या निमित्तानं आम्हाला मिळत असताना आम्ही ती सेवा करतोय. त्याच्यामुळं आता जो काही सत्कार वगैरे महाराज करताय हा आता शेवटचा सत्कार आपला म्हणजे माझा. आपल्याच घरात यायचं, आम्हाला आपणच आपल्या घरातल्या माणसाला जेवण दिल्यावर परत आपण त्याला पैसे दिल्यासारखं काम झालं हे. बरोबर आहे ना? आपलीच घरातली माणसं आहे, त्यामुळे आता इथनं पुढं सत्कार वगैरे काही नाही. हा मगाची विनंती म्हणता येणार नाही. तुम्ही जी आम्हाला सूचना दिली, विनंती ऐकण्यासारखी आम्ही एवढी लहान माणसं नाहीत. आम्ही लहान आहे, तुम्ही मोठे आहेत आम्हाला, त्यामुळे तुम्ही सूचना करा की तुम्हाला काय पाहिजे. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं. निश्चितपणे इथं जी काही जागेची अडचण होती, समाज वाढत चालला आहे. घुगे साहेब आपण याच्यावर मार्ग काढू. इथं ज्या काही दुसरे हे आहेत ते आपण प्लॅनिंग करून पुढच्या वेळेस अडचण होणार नाही, अजून कसं व्यवस्थित इथं नियोजन होईल याचा प्रयत्न नक्की महाराज आपण करू. कारण मी मागच्या वेळेस सुद्धा आवर्जून सांगितलं होतं, मी आवर्जून सगळ्याला सांगतो. कालही आमच्या इथे एक दिंडी होती, त्यांनाही सांगितलं, मगाशीही सांगितलं, आत्ताही सांगितलं. आमच्यात एक भाव असा तयार आहे की मागच्या आजोबांनी असेल, आमच्या आजींनी असेल की आमच्या आईसाहेबांनी सांगितलं आहे आम्हाला की आमच्या इथून पंढरपूर फक्त 15 किलोमीटर आहे. म्हणजे खचून जर हाक मारली तर विठ्ठलाच्या मंदिराला जाऊन आवाज जातो, खचून हाक मारली तर. पण आम्हाला आमच्या आजोबांनी, आजीनी, आईनी सांगितलं की आपला विठ्ठल हित नाही, आपला विठ्ठल हित आहे. ते आमचा विठ्ठल तुम्ही आहात. आमची रुक्मिणी हित आहे, आमची मुक्ताबाई तिथं आहे, आमचा सोपान काका तिथं आहे, आमचा नामदेव तिथं आहे, आमचा विसोबा खेचर इथं आहेत. सगळे संत मंडळी आम्हाला तुमच्या रूपाने इथं आमच्या दारात येत आहेत. हेच आमचं परमभाग्य आहे. त्यामुळे आम्हाला बाहेर कुठं जायची महाराज गरज पडत नाही. मी मागच्या वेळी सुद्धा महाराजांना सांगितलं होतं की इथं आला मान्य, आमचं आम्ही तुम्हाला वेगळं काही देत नाही,
आमची जमीन जुमला जागा आहे जी टिकून ठेवली आम्ही, ती त्याच्या पायधूळ तुमची इथं लागती आणि तुमच्या पायधूळ म्हणून तुम्ही पुण्यापासून येता, आळंदीपासून येता, देहूपासून येता, तुमची पुण्यकर्म निश्चितपणे आम्हाला लागतात आणि आमच्या ह्या जागेला एक चांगलं असं वैभव असं महाराज तुमच्या या पायधूमुळे प्राप्त होतं. आता आम्हाला थोडंसं असं असं वाटायला लागलं की आमची जागा जरा कमी आहे, मी आता जागा वाढवावं लागेल आम्हाला इथं. म्हणजे कोणाची काही हिसकावून घ्यायची नाही आपल्याला. म्हणजे असं कधी कधी ही वाटतं की याला आपल्याला जर जागा अजून कडेला जास्त असती तर आपल्याला अजून जास्तीत जास्त वारकऱ्यांची या निमित्तानं सेवा करायचं आम्हाला भाग्य मिळालं असतं. पण जेवढी आहे तेवढ्यात जास्तीत जास्त सेवा करायचा महाराज आपण निश्चितपणे प्रयत्न करतोय. तुम्ही सर्वजण आलात, आमच्यापर्यंत जेवढी म्हणून चांगली सेवा करता येईल तेवढी केली. चुकून काय राहिली असेल तर माफी असावी. पुढच्या काळात त्यामध्ये निश्चितपणे बदल करून जेवढी चांगली सेवा करता येईल, जेवढं इथं व्यवस्थित नियोजन करता येईल तेवढं घुगे महाराज आपण करू. काल महाराजांनी सांगितलं भरपूर वर्षापासून पहिलं थांबायचे आजोबा असताना पण दरम्यानच्या काळात रस्त्यामुळं महाराज पालखी परत पुढं जायला लागली. पण आमचं भाग्य आहे आमच्या पूर्वजामाचं. पण त्याच्याही पेक्षा काल आम्हाला ह्यांचा विशेष करून सत्कार करायचा आहे घुगे महाराज. कारण कालचं जी इथं थांबायचं जी नियोजन आहे, जी आम्हाला जी जी सिस्टीम सांगितली, कुठं जावं लागतंय, कुठं भेटावं लागतंय, कुठं पाठ पुरावं लागतंय आणि कुणाकुणाला काय करावं लागतंय, काल खऱ्या अर्थानं केंद्रीय महाराज तुमचं कौतुक आहे, तुमचे आभार आहे. तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं पालखी तिथं थांबली. म्हणजे ते मागाशी जी म्हणले ना घर यांनी फिरून बघितलं, सत्कार काय कसं करायचं, काय फेटा काय, हे ते खरंच त्यांचं बरोबर आहे. कारण आम्ही एकदम जवळजवळ 2-3 महिने झालं ह्यांच्या मागं होतो. यांनी पत्र द्यायला सांगितली, भेटलो, ह्यांनी स्वतःचे एफर्ट्स लावले, स्वतःचं वजन वापरलं काल आणि तिथं आज हा पालखी सोहळा थांबायला लावला. पुढच्या वर्षी महाराज काल जरा थोडी गडबड झाली अचानक झाल्यामुळं, पण घुगे साहेब पुढच्या वर्षी अप्रतिम असा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडू. एक मिनटं माझं ऐका आता. तुमचं अजून अर्ध ठेवतो भाषण हा, कारण पुढं होणार नाही. पुढच्या वर्षी आमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्याच्याकरता विरुद्ध राहिला. या ठिकाणी दिंडीला 50 वर्षे होत आहेत. तर या ठिकाणी तुमच्या वतीने आम्ही तुम्हाला सहकार्य करणार, काय आम्ही गरीब माणसं आहेत, पण या ठिकाणी स्वागत तर तुम्ही करणारच आहोत, पण दिंडीच्या वतीने या ठिकाणी एक कमान टाका, हीच तुम्हाला विनंती. महाराजांसारखी गरिबी आपल्याला यावं. पैसे बँकेत किती आहेत, खिशात किती आहेत, कवा कोणी बघितलेत? कवा ना वर्ण निरोप यायचा, नोटा बंद, जाळून टाकावं लागतात आपल्याला. कुठं काल खिसा मारला कोणी, पैसे निघून जातात. पण खरी श्रीमंती महाराजी समोर बसलेली लोक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून. ही कुठं जात नाहीत, कुठं यांना चोरून नेऊ शकत नाही ना, यांना कोण त्याचं त्याच्यावर कुठलं बंधन आणू शकत नाही, काय नाही. खऱ्या अर्थानं मी आमच्या भाषणात सुद्धा आवर्जून आम्ही सांगायचो, आमचे स्वर्गीय वसंतदादा वडील आमचे, त्यांनी हा सगळा संस्था उभा केल्या, इथलं राजकारण उभा केलं. त्यावेळेस आम्हाला लोक म्हणायचे दादा जाऊन जवळजवळ 20 वर्ष झाली, मग तुमच्याकडे काय आहे? मी आम्ही सांगायचो आमच्या वडिलांनी आम्हाला 200 एकर जमीन सोडली असेल, संस्था सोडल्या असतील, कारखाने महाराज सोडले असतील, पण हे गेलं तरी चालेल. पण त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आमच्या वडिलांनी, आजोबांनी, आईनी जी माणसं कमवलेत ना, ती माणसं इथनं पुढं कुठं जाणार, तीच खरी आपली इस्टेट आहे. त्यामुळे महाराज ही आपली इस्टेट आहे. तुम्ही फार श्रीमंत आहात, मी अंबानीच्याही पुढं आहात. त्याने बघू द्या बरं, एवढे पैसे गोळा करून विदाऊट असा हाक मारूस तर माणसं गोळा होतात का? होत नाहीत. पुढच्या वर्षी तुमचा सुवर्ण महोत्सव आहे, तुमचा नाही आपला आहे. मी आवर्जून सांगतो, तुम्ही ह्या जागेचे मागच्या वर्षी सांगितलं मालक आहात. पुढच्या वेळचा इथला आषाढीचा जो आपला पालखीचा थांबाचा सोहळा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, तो आम्ही एकट्यानं नाही करणार. काळे परिवार, केंद्रीय महाराज परिवार, आपला सगळं परिवार मिळून पुढच्या वर्षीचा हा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. त्यात तुम्ही महाराज मला प्रामुख्यानं घरातला माणूस म्हणून पुढं पाहिजे, घुगे महाराज साहेब पाहिजे, तुम्ही सगळीजण लोक त्या सोहळ्यामध्ये त्या स्वागतासाठी आपण पाहिजे. आणि आपला पुढच्या वर्षीचा जो काय 50 वर्ष सुवर्ण महोत्सव जो आहे, कमान असेल काही जे म्हणून आमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं स्वागत पुढच्या वर्षी महाराज आपण योगीराज दादा एक चांगल्या पद्धतीने करायचं आहे. कारण तुम्ही आमच्या घरातली माणसं आहेत, पाहुणे आहेत, देवाचा संदेश घेऊन तुम्ही आमच्या जवळ येत आहे. आम्हाला तिकडे यायला जमत नाही, पण देव घेऊन तुम्ही इथे येत आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही तुमची दरवर्षी वाट बघतो, कधी केंद्रीय महाराज येणार आहेत, केव्हा दिंडी येणार आहे. तर त्याचे निश्चितपणे पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून पार पाडू, एवढंच बोलतो. पुढच्या वर्षी जागेचं जे काय सांगितलं आहे ते नियोजन करू,
त्याच्याही पुढं वाखरीचं आपण तुम्ही बोलला आज जर जुळतंय का बघा, नसेल तर पुढच्या वर्षी अजून चांगलं तिथं कसं करता येईल तेवढं महाराज आपण त्यात मार्ग काढू. परत एकदा आपण सर्वजण आमच्या भागात इथं तुम्ही येताय, तुमची पायधूळ लागली, तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभले. अशाच पद्धतीचे आशीर्वाद केंद्रीय महाराज घुगे साहेब, तुमची सगळी टीम, तुम्ही सगळे वारकरी बांधव, माझे विठ्ठल माऊली सगळेजण, या सगळ्यांचा मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. यानंतर आजचे अन्नदाते आणि अंदिते पंढरपूर पूर्ण वारकरी सेवा बघा, स्वतंत्र या ठिकाणी सेवा गुगेसाहेब या ठिकाणी देतात आणि त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन शेवट. आजच्या या ठिकाणी आपण खरं म्हणजे समारोपच या ठिकाणी म्हणतो की वाखरीला या ठिकाणी फार मंडळी कमी राहते. कोणतं आपल्याला जागा पंढरीची जागा पकडायची, कोणाला रूमवर जायचं आहे, कोणाला धर्मशाळेत जायचं आहे, कोणाला ताडपत्री आथरायची, कोणाला रूम घ्यायचा आहे, अनेक या ठिकाणी अडचणीमुळे आपण पुढे जातात. म्हणून आपण या ठिकाणी काही प्रमाणात सभा या ठिकाणी समारोप करतो. आजच्या वेंडी शेगावला या ठिकाणी समाधानजी काळेसाहेब या ठिकाणच्या समेत आलेले सर्व अधिकारी, हरिभक्त पारायण आपले विष्णू महाराज केंद्रे, तर या ठिकाणी सर्व भक्तगण उपस्थित, सर्व हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय दिंडीचे सर्व या ठिकाणी सभासद मित्रांनो, खरोखर या ठिकाणी आम्ही पंगत हा विषय बाबाने या ठिकाणी 25 वर्ष ज्या वर्षी पंगत झाली होती समाधानजी, त्यावेळेस बाबांनी मला सांगितलं होतं आपण हे 25 वर्ष पूर्ण झालेत आणि या ठिकाणी आपण रोसमोशी या ठिकाणी आपण काहीतरी पंगत दिली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही हर्षे साहेबांना आम्ही या ठिकाणी गुलाबजामुन हा पदार्थ त्यांनी मागितला आणि त्या टायमाला आम्ही गुलाबजामुन हा पदार्थ त्या ठिकाणी 25 वर्ष झाले त्या ठिकाणी दिला होता. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 25 वर्षापासून ही पंगत आम्ही हर्षे साहेब आम्ही या ठिकाणी दोघंही या ठिकाणी पंगत आम्ही देतो आहे. आपण बघितलं असेल की पंगत असू द्या, राहण्याचे ठिकाण असू द्या, अतिशय आम्हाला साहेब पुढच्या वर्षी आमचा काळेसाहेब सुवर्णमहोत्सव या ठिकाणी होते. 50 वर्ष आमच्या दिंडीला पूर्ण होत आहेत. आम्ही या ठिकाणी महाराज एवढे निमंत्रण द्यायलेत, आमचे अनेक या ठिकाणी निमंत्रण चाललेत, अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी करतो आहे. आपण आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत प्रत्येक ठिकाणी मुक्कामी म्हणजे प्रत्येक ठिकाणावर आपण या ठिकाणी प्रसाद आपण एक वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे. भक्तगण या ठिकाणी चालेल त्या ठिकाणी आपण मंडप टाकूत आणि प्रसाद आपण दिंडीचा हा वेगळा विषय राहील. पण आपल्या हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थान दिंडी नंबर 43 प्रत्येक आपण जसं अन्नदान होतं आहे त्या ठिकाणी प्रत्येक स्टेजवर उभं करून त्या ठिकाणी अन्नदान करण्याचा मनोदय आहे. त्या ठिकाणी आपल्याला ज्याला कोणाला मदत करायची असेल त्या ठिकाणी आपण मदत करते. उपक्रम करणं म्हणजे फार अवघड आहे. स्टेज उभं करणं होणं सोपं आहे, त्या ठिकाणी अन्नदान शिजवणं सोपं आहे, पण त्याचं अन्न ट्रॉफिक मागची पुढची त्या ठिकाणी शोधून त्या ठिकाणी वाटप करणं आणि वाटप करताना त्या ठिकाणी उभं राहून करणं नुसते पैसे देऊन हे होणारा कार्यक्रम नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ज्याला हे कार्यक्रम करायचा आहे त्यांना 10, 15, 20 माणसं त्या ठिकाणी घेऊन यावं लागतील. एक दिवस अगोदर त्या ठिकाणी थांबावं लागेल, त्या ठिकाणी आपला स्वयंपाक करून त्या ठिकाणी रेडी ठेवावं लागेल आणि जेव्हा माऊली पुढे चालतात तर पुढे जाणाऱ्या माणसाला आपण त्या ठिकाणी प्रसाद देणार आहोत. म्हणून हे नियोजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. अनेक या ठिकाणी आपल्या मंदिराचा आपण कळस काढायचा आहे. आपण प्रत्येक वर्षी काहीतरी आपण मंदिराला मागत गेलो, आपण देत गेला. महाराजापासून खरं म्हणजे मंदिर आपण या ठिकाणी उभं केलं आणि मंदिराची सर्व रूपरेषा आपल्या सर्वांना माहीत आहे. आपलं गेल्या वर्षी आपण काही प्रॉपर्टी घेतल्यामुळं आपला कळस 1 वर्ष लांबला आहे. निश्चित या वर्षी आपला कळस काढायचा आहे. साहेब आमच्या समाधान साहेब आमच्या कळसाकरता 22 लाख रुपये आमच्या एक आमची सुवर्ण आमच्या कळस काढायचा आहे. त्याचं आमचं अकाउंट वेगळं आहे. मावल्यानं काही मनी द्यायलेत, काही पैसे द्यायलेत 100 आणि आमची संस्थान अशी आहे समाधान काळेसाहेब आपण कोण्या मोठ्या माणसाचा फार 10, 20, 25 लाख रुपये कोणी दिलेले नाहीत. अतिशय गरिबाचे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये करून या ठिकाणी आपण काम करतो आहे. इतकं मंदिर या ठिकाणी मोठं उभं राहिले. 18 अध्याय त्या ठिकाणी कोरल्या गेलेत, शिखर झाले आणि शिखराला कलर आणि इलेक्ट्रिकेशन राहिले दोन्ही काम आणि कळस हे तिन्ही या ठिकाणी काम आपल्याला करायचे आहेत. हे काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचं. आपण ज्या पद्धतीने मदत करतच आहात, केली आहे आणि करणार आहेत. याचा कुठेही काम बघा, मी बाबा आज जाऊन 13 वर्ष झालेत साहेब. आम्हाला मंदिराचं काम कधीच बंद नाही. आमच्या खात्यात साहेब कधीच पैसे राहत नाहीत, पण आमचं काम कधीच बंद होत नाही. आम्हाला काम कंटिन्यू चालू राहते. दाते देणारे देतात. आमचं काम कुठेही बंद नाही आणि आम्हीच कुठं कमी पडायलो म्हणजे खरं म्हणजे आमचं काम करण्यामध्ये, पैसे मागण्यामध्ये आणि अनेक या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी पुढे येतात. आपण पंढरपूरचं आपण ठिकाणी काम सुरू करायचं आहे. पंढरपूरला आपल्याला रूम बांधायच्यात. अनेक या ठिकाणी मापणी नव्हती झाली. पंढरपूरची आपण भूमी अभिलेखकडून मापणी करायची बाकी होती. आपण पंढरपूरची भूमी अभिलेख मापणी करायची बाकी होती. अनेक हे टेक्निकल विषय आहेत. हे तुम्हाला सर्वसामान्य माणसाला सांगता येणार नाही. बाबाच्या हातून या गोष्टी काही झाल्या नाहीत. आजकाल टेक्निकल एवढं झालं आहे, आपण जमीन जर मापली नाही, आपली जागा कोठं आहे आपल्याला कळणार नाही. आपल्याला तोपर्यंत आपल्याला गुंठेवारी करावं लागेल, तेव्हाच बांधकाम करता येईल. असं बांधकाम आता पूर्वीसारखा बाबा होते, बाबा आम्हाला मालक होते, बाबाला कोणी विचारणार नव्हतं. पण आज या ठिकाणी संस्थांच्या विश्वस्ताला आम्हाला प्रत्येक माणूस विचारू शकतो. ते काम आपल्याला नियमानंच करावं लागतील. म्हणून आपण पंढरपूरची जागा मापणी केली.
आळंदी जागा मापणी केली, गुंठेवारी दोन्ही ठिकाणची झाली, काही आपल्या कॉर्पोरेशन ठिकाणी आपल्याला अति नुकसान झाले साहेब. आमच्या कालच्या पाण्यामध्ये आळंदीमध्ये सर्वात जास्त आमच्या बाबाच्या जवळजवळ डोक्याला पाणी लागलं होतं साहेब. इंद्रायणीनं बाबाला का स्नान घालून इंद्रायणी पाहता परत गेली, एवढं पाणी होतं. नुकसान झालं असेल, पण आम्हाला नुकसान निश्चित आमचं बरंच साहित्य वाहून गेलं, स्वयंपाकाचं साहित्य होतं, अनेक या ठिकाणी अन्नदान आलं होतं. त्या ठिकाणी बरेच या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी संस्थेमध्ये मग तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगितल्या, माता भगिनीला कळलं. एक कोळपाट गेलं तर घरी स्वयंपाक होत नाही, एक बेळणं नसेल तर चपाती लाटता येत नाही. आपले सगळे बेळणे वाहून गेले, आपले सगळे कोळपाट वाहून गेले, आपले साहित्य वाटपाचं जपलेलं जेव्हा आपण बकेटी करतो सगळं वाहून गेल्या, अन्नदान वाहून गेलं. पण त्या ठिकाणी आपण कुठेही खरं म्हणजे माऊली निघायच्या अगोदर अशी परिस्थिती होती की माऊली बाहेर कशी काढायच्यात हे सरकारला प्रश्न होता, आपला सर्व प्रश्न होता. पण बघा कमाल माऊलीची आशीर्वाद, एका दिवसात पाणी उतरलं, माऊली त्या ठिकाणी बाहेर आल्या. आणि आपलं पाहता पाहता आज आपण सर्व यात्रा गेल्या वर्षीपेक्षाही आम्हाला प्रश्न पडला होता. आम्ही खरेदी करताना इतकी परिस्थिती वाईट आहे, आम्ही सांगत होतो कुठं हडपसरला या, आम्ही कुठं सांगत होतो सासवडला या, आम्ही कोणाला सांगत होतो पुण्याला या. पण परिस्थिती नंतर इतकी बिघडली की पुण्याला या तर पुण्यातसुद्धा पाणी होता, आम्ही सासवडला सांगितलं. म्हणजे अनेक समस्या असताना माणसं आपल्या ठिकाणी दिंडीत कमी येतील, पण यावर्षी आपल्या दिंडीमध्ये कुठेही कमतरता नाही. आपले गेल्या वर्षीपेक्षाही माणसं यावर्षी दिंडीमध्ये जास्त आहेत, गेल्या वर्षीपेक्षाही माणसं या ठिकाणी आपल्याकडे जास्त आहेत. पण काही नियोजन मित्रांना आपल्या ठिकाणी बिघडायले. माझं कर्तव्य मी या संस्थेचा सचिव म्हणून मला तुम्हाला सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण गाड्या सुविधासाठी आणायल्यात, आपण गाडी आणायले, आपल्या गाडीत तंबू ठेवायले, आपण त्या ठिकाणी तंबू सांभाळा 2 माणसं आणायले, तंबू आथराय 2 माणसं आणायले, आपला ड्रायव्हर यायला आहे. आपण विचार करा, आज आपल्याकडे 180 गाडी मापल्यात. आपल्या संस्थेच्या काल आम्ही गाड्या मापल्यात, 180 गाडी आपल्या संस्थेमध्ये आली. सुविधा कोणाच्या झाल्या? तुमच्या झाल्या. म्हणजे तुम्हाला तंबू ठोकून दुसरीकडे न्यायचं काम नाही, उतरले की तंबू खाली यायला आहे. तुम्हाला वळकटी तिकडे नेऊन टाकायचं काम नाही, वळकटी आपली सुरक्षित राहिली, वळकटी सकाळी आपल्याला मिळाली. पण याचा जो भार आहे याचा विचार करा. एका गाडीमध्ये 2 महिला यायला तर मग सगळं आम्हाला काही माहीत नाही असं काही समजू नका. 2-3 मथारे आल्यात, त्या गाडीत थांबायला त्याची बिशे फाडणत, ड्रायव्हर यायला त्याची बिशे फाडणत, त्याच्यासोबत आपण आता आपल्याला तंबू आथराय माणसं आणायले तुम्ही, म्हणजे व्यवस्था सगळी तुमची करण्यासाठी त्याची कोणी पावती फाडत नाही. ही पावती जर आपण एक गाडीवर विचार करा, 3 किंवा 4 माणसं 5 माणसं धरले, माणसं किती व्हायला त्याचा अंदाजा लावा. संस्थान आपल्या ठिकाणी आपण इकडं आपण पावती फाडतोय. मला सांगा एका दिवसाचा खर्च आपण बघितला, आपण लॉजमध्ये राहायला गेलो तर आपल्याला 1000-1500 कमीत कमी लागतात, मोठ्या हॉटेलमध्ये 3000 रुपये लागतात. आपण 2500 रुपये 20 दिवसाच्या ठिकाणी घेतो. मला सांगा यावर्षी आपण प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं असेल की आपण खरेदी करताना समाधान साहेब आम्ही कोणतीही गोष्ट आयस मार्काशिवाय घेत नाहीत. आज आपण तांदूळ आमच्या बघितले साहेब, निश्चित आपण हात प्रसाद घेऊन जावा. आज या ठिकाणी आम्ही 75 रुपये किलोचे त्या ठिकाणी तांदूळ आणतो. आम्ही जेमिनीशिवाय तेल वापरत नाही, आम्ही कोणतीही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करत नाही. साहेब तुम्हाला खोटं वाटणार, आम्ही 4 क्विंटल खोबरं आज 395 रुपये किलोचं खोबरं आम्ही त्या ठिकाणी वापरतोय. या ठिकाणी मटकी असू द्या, भगर असू द्या, आपल्याला अनेक या ठिकाणी गेल्या वर्षापेक्षा आपण सगळे माणसं माहीत आहेत. आम्ही राजकारणी जरी असू तर सत्य परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किराणाचे 1.5 पट भाव वाढलेले. किराणा सामानाचे गेल्या वर्षी आपण 2000 डबा घेतला, यावर्षी आपण 2600 रुपयाला डबा घेतला. गेल्या वर्षी आपण 50 रुपये भगर घेतली, यावर्षी 200 रुपये भगर झाली. गव्हाचं पीठ साहेब आम्ही हिंगोलीहून गहू घेऊन साफ करून तिथून दळून आणतो, तेव्हा तुम्हाला तितकी चपाती पातळ भेटती आणि चपातीची क्वालिटी भेटती. अन्यथा बदारचं पीठ आणलं आपण पाहिलं असेल, माळशिरसचं त्याने बदारचं पीठ आणलं, चपाती आपण खाल्ल्यानंतर प्रत्येकाला वाटू लागलं की यावर्षी चपाती कशी वेगळी आली. एका ठिकाणी आपण कुठं तरडगावलं, ज्या माऊलीनं आपल्याला दिंडी दिली त्याने आपला तांदूळ दिला, तो आपण शिजवला, सगळ्याची वडा झाली, चिकट झाला, भात बरोबर नव्हता, काहून तर त्याचा तांदूळ होता. बरोबर आहे. ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्हालासुद्धा सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. आज मग सांगा आपल्या पंक्तीला 3 ते 3,500 माणसं या ठिकाणी जेवतात. मग मित्रांनो सांगा गावात कोणाचं मला वाटते किती लोकांना लग्न मुलीचे मुलाचे केले हातवरी करावर. मुलीनं लग्न केलेत ना, एक लग्न करायचं माऊली तर महिन्यापासून आपण निमंत्रण देतो आणि पंगत जेवायला अखिल भांडे दुसऱ्याशी घासतो, ते बी पाया पडायला लागतात भावकीच्या मजुरांना लागतं तरी भांडे पूर्ण घासत नाहीत. आज मग सांगा आपण जेवता 9 वाजता, आपलं जेवण होते 10 वाजता. समाधान साहेब आमचे भांडे परातीसहित भगोन्यासहित पूर्ण आम्ही घासून 11 वाजता गाड्या रवाना करतो. त्याची मेहनत करण्याची आपण किंमत करणार आहात की नाही? आपण 3,500 सकाळी 3,500 संध्याकाळी माणसाबने ठिकाणी जेव घालतोय.
कुठं या ठिकाणी एक माणूस सांगा की आपल्याला ही वस्तू पदार्थ भेटला नाही. आपल्या वाड्यात आपण 17-80 वाडे आणलेत, आपण तंबू टोकणारे 17-80 लोक आणलेत, या ठिकाणी स्वयंपाक करणाऱ्या महिला आपल्याकडे 40 आहेत, आपल्याकडे काम करणारे 25 लेबर आहेत. आपण अनेक विषय जर घेतले, आपण आज या ठिकाणी आपण काम करतोय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं होते. पण आपल्याला थोडी कुठंतरी बघा, थोडी शिस्त असली पाहिजे. आपण जागा काळेसाहेबांनी दिली, आपल्या माळशिरसला त्यांनी समाज कल्याणाला जागा दिली, आपण त्या ठिकाणी घाण केली, ते परत या ठिकाणी आपल्याला पुढच्या वर्षी तोंड वाकडं करतील, देणार नाहीत. म्हणून काही गोष्टी आपण वारकऱ्यांसुद्धा वारकऱ्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे की आपला त्रास, आपल्या बाटल्या आहेत, आपण बाटली फेकतो, बाटली तिथं टाकून देतो, चहा पितो, मग तिथं टाकून देतो. ह्या गोष्टी बारीक बारीक जरी आपण या ठिकाणी जर सुधारण्याचा प्रयत्न केला, मग सांगा पाण्याच्या बाटल्या आपण घ्यालो, बघा प्लास्टिक जवळजवळ 100 प्लास्टिक पडलेले आहेत, प्रत्येक बाटली घेते, बॉक्स घेते, पण टाकून देते. फक्त ते वापर कोटपर्यंत बसण्या जेवायला फक्त ते कापड पाहिजे, जेवाय बसाय ते कापड वापरायचं, नंतर कुठं गेले माहीत नाही, कोणाच्या तोंडात गेले का कुठं पडले. म्हणून काही गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये स्वच्छता, आपल्याला ज्या ज्या जागा द्यालेत आपण त्याला स्वच्छता तितकंच पाळणं जरुरी आहे. येणारा काळ आहे, आपण या ठिकाणी कोणी जागा आम्हाला सांगा, आज आपल्या जागा कमी पडली, त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग त्यानं दिली. येणाऱ्या काळात आपलं सुवर्णवर्ष आहे, महाराज खूप जाहिरात करायला आहेत, सगळे आता भजनामध्ये येणार आहेत, महाराज शिष्य येणार. शेवटी का वळके साहेब एक दिवशी या ना, पण पुढच्या वर्षी पूर्ण या. 50 वर्ष महाबाचे आहेत. आणि काही लोक मला तुम्हाला राग होते ना का, बाबाच्या नावावर तुम्ही टोप्या घालायले, उपरणं बांधायले, कीर्तनं करायले, बाबाच्या नावानं बाबाच्या कीर्तनाला येत का, मग कार्यक्रम येणार नाही, मग याचं का आम्ही का? अरे आमचा धंदा आहे काय? आम्ही राजकारणी माणसं आहेत हो. पण तुमचं तर आयुष्य त्याने उभं केलं आहे, तुम्हाला कीर्तन शिकवलं आहे, मृदुंग शिकवलं आहे, गायन शिकवलं आहे, तुम्हाला काय रोज पण पुन्हा कीर्तनाचे पैसे घेता, पाकिट घेता रोज बाय जग. अरे आता तुम्ही लोक जर येणार नाही तर आमचं काम आहे काय? काळेसाहेब तर आमचं काम नाही. आम्ही खरं म्हणजे तुम्हाला तुमची व्यवस्था करण्याकरता आम्ही वारकरी आहेत, पण आम्ही महाराज नाहीत, लक्षात ठेवा. बरोबर आहे, महाराज तुम्ही बस, तुम्ही तुमची कमाई. आता कोण फुकट गायन करायला? मृदुंग वाजवला की म्हणते 1500 पाहिजे, गायन म्हणते 3000 पाहिजे, कीर्तनाचे 25,000 पाहिजे. बरोबर आहे महाराज सणा महाराज, बरोबर आहे, चुकीचं आहे. आमचं त्याच्यामध्ये काही मत नाही. पण ज्या गुरुनं तुम्हाला शिकवलंय ते उभं केलंय, 50 वर्ष ती पुन्हा 50 वर्ष होणार आहेत, त्याच्यात तरी पूर्णवेळ वाळके साहेब राहा. सांगता फरक जोरात केंद्रीय महाराजच्या तर शिकलो आणि मोठा चाट, मग येतं काय करायला? एकीच राहा वाढ की, मग येतं अप टू डेट कपडे आम्ही घालायचे का? वाढायचं आम्ही वाढायचं का? हे गोष्टी तुम्हाला येणार का? तुम्ही जर बघा हे एक एक विषय जर सांभाळून घेतला, आम्हाला ताण कमी येईल. एकानं जबाबदारी वाढायची घेतली, एकानं त्या ठिकाणी निवासाची घेतली, एकानं भोजनाची घेतली, एकानं आपल्या त्या सगळ्या गोष्टी जर सर्वांना केल्या, त्याच्यापेक्षाही आपण चांगल्या पद्धतीनं आपली दिंडी चालू शकतो. भजनाची काही जबाबदारी आहे, भजनाची काही लोकांची जबाबदारी घ्या. काही ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या, बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, जर आपण सगळ्यांना घेतल्या तर मला वाटतं हे जबाबदारी येणाऱ्या. मी महाराजाचं पाहिलो, महाराज जेवढी जाहिरात जोरात करायलेत 50 वर्षाची, आम्हाला एवढी फिकीर वाटायली की जीव कसा घाला. जर उद्या 5-7 हजार माणसं आले तर थांबवायचे कुठं? ताटा कोणच व्हायचे, बकेटी कोणच व्हायच्या, मोठे भाजले कोणच व्हायचे, गाड्या जळतण कुठून आणायचं? गॅस आता वेळा सांगा साहेब, आम्हाला आता पण 150 गॅस लागले साहेब. सुरुवातीपासून आळंदीपर्यंत या ठिकाणी 150 टाक्या, आपल्या 1 टाक्या जळतणाची गाडी असून ह्या गोष्टीचा बारीकीने अभ्यास करा. माणसं तर खूप येतील, महाराज पावत्या फाडतील, उद्या आपले कपडे फाडू नये ना. मला जेव्हा बघा हे सगळे वारकरी मी ओळखून आहेत, 2 दिवस जेव्हा भेटू दे नका महाराज. तुम्हाला मला झोपडी देऊ मारणार म्हणून ती तुम्ही वारकरी दिसायलेत ना, 2 दिवस यायला जेव्हा भेटू देऊ नका, आपल्याला लपवावं लागेल, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून तुम्हाला वारंवार सांगायलो, माणसं तुमच्या हिशोबाने बोलवा, आम्ही आज आणि उद्या नाहीत. बरोबर आहे की नाही? माणसं इतके मी ते कालपासून परेशान आहे. महाराजाला बोललो 50 वर्ष स्वर्ण वर्ष या, बायकोला घेऊन या, लेकराला घेऊन या, मावसवाला घेऊन या. अरे घेऊन या बापा, इथं करायचं हो ना. हे करणार कोण? 2 दिवस जेव्हा भेटले ना, गुलाबजामुन 7 बापांगत आहे, फक्त 5 जण गुलाबजामुन भेटू देऊ नका. आमच्या मायबापाचा उद्धार आहे, मायचा सगळा उद्धार आहे, वाहणाराचा, महाराजाचा, केंद्रीय महाराजाचा पण. बरोबर आहे का? खरं आहे. पण हे सगळं करायला मी बोलायलो, याचं कारण हे की आम्ही करायलो, आम्ही हे करतोय. बघा काय काय गोष्टी तुम्ही समजून घ्या. आपण दुपारचं जेवण, आता आपल्याकडे पंगत एवढी, आम्ही दुपारचं जेवण बरोबर साहेब तेवढंच करतो. आपण दुपारा येतच नाही, आपण जेवण आपलं येत नाही, आपण जेव्हा येत नाही ते सगळं आम्ही फेकून देतो. बरं नाही केलं उरावर बसते की कमी पडते? आले सगळेजण जेवायला तर स्वयंपाक कमी पडते, नाही आले तर फेकून द्यावं लागते.
आणि अन्न सडलेलं आपण इतकं चांगलं अन्न केलेलं आपण गाडी सोडू शकत नाही, गाडीत आणू शकत नाही, गाडीत अनेक विशेष समस्या आहेत. म्हणून माझी विनंती आहे, दुपारच्या जेवणातसुद्धा तुम्ही थांबलं पाहिजे, त्या ठिकाणी जेवण केलं पाहिजे. पण किती येणार दुपारी जेव्हा आम्हाला काय अंदाज आहे? मग सांगा, लग्नाचा तुमचा अंदाज लावू शकत नाही पत्रिका देऊन? तुम्ही पत्रिका वाढता की नाही, तरी तुम्हाला किती माणसं जेव्हा लग्नात आपले येणार आहेत याचा अंदाज आपण घरी लावू शकत नाही. तर पंडित दिंडीत कसा अंदाज लावणार तुम्ही सांगा? म्हणून काही गोष्टी हे बघा, आपला सोहळा हे लग्नच समजायचं, आपल्या पोरीचं पोराचं नाही. बरं, आता तर पोराचं समजा हरकत नाही, आता पोराच्या बापाला सगळं करावं लागेल. पोरीचा बाप म्हणते माझं पोरगी आहे, मग ही पोरगी आहे, तुम्हाला सगळं करायला करत असाल तर ठीक आहे वाळके साहेब, नाही तर तुम्ही पाहून घ्या. म्हणून तुम्हाला पोराच्या पोरीच्या भूमिकेत राहा, आपली दिंडी समजून करा. माझी तुम्हाला एवढी जोरात बोलायचं कारण आहे, येणाऱ्या काळामध्ये माणसं वाढले. तुम्ही आता काही लोक सिनियर लोक आहेत, जुने माणसं आहेत, यानं नवीन माणसाला सांभाळून घेणं जरुरी आहे. नवीन माणसाला काय पद्धत माहिती होती, त्याला एक दिवस जेवण भेटलं नाही, अपसोय झाली, चालण्यात कमी जास्त झालं, तो माणूस त्या ठिकाणी आपण जर समजून सांगितलं आणि त्याला आपण दिंडीचं स्वरूप सांगितलं तर तो समजून सांगू शकतो. पण एखादा माणूस नवीन जर दिंडीत आला आणि त्यानं तो काय ते थांबत नाही, त्याला गोडं बसायची लाज वाटते. ते जो पहिल्या वर्षी दिंडीत येते ना, ते जिथून निघते, आता काय समजा उदाहरण आपल्या वेळ निघलोय, तो कुठं थांबत नाही, सरळ येते, संध्याकाळी जे उतारं पडते ते उठतच नाही. हे वारकरी इतके हुशार आहेत, पहिला टप्पा करतात, मस्त नाश्ता करतात, चहा पाणी पितात, दुसऱ्या टप्प्यात जेवतात, तणावून हाणतात एक झोप, आणि पुन्हा एक अर्धा घंटा थांबतात, मस्त चहा पाणी पितात. त्याच्या तोंडावर काही वाटत नाही, त्याचा प्रवास त्याला माहीत आहे, सगळं सिस्टीम माहीत आहे, म्हणून त्याचं काही तार येत नाही. पण नवीन एखादं आले की इकडे पाहतो, नवीन एखादं असं येते, ते असं वाटतं ते त्याला माहीत नाही. त्या माणसासुद्धा तुम्ही सांभाळून घ्या, आपल्या दिंडीमध्ये येणार आहे त्या सिस्टम सांगा, आणि तरच आपलं हे आपला परिवार आहे. बघा, गोविंद महाराज इतकं बोलायचा माझा उद्देश हे काय, आपण गोविंद महाराज केंद्राचे सर्व परिवारातले माणसं आहेत. बघा, तुम्ही कोण्या जिल्ह्यातल्या, कोण्या जातीच्या, कोण्या समाजाच्या, काय केंद्रीय महाराजांना कधी विचार केला नाही. आम्ही त्या ठिकाणी विचार करत नाही. आपला फक्त गोविंद महाराज केंद्रे वारकरी परिवार आहे. या परिवाराला आपण सांभाळलं तरच सगळं शक्य आहे. मग सांगा, ताटाला आपण लात मारून चाललो, आपण ताट खरकट टाकायलो, मग सांगा तुम्ही ताट जर खरकट टाकायला कोण धुणार आहे? मग काय करता तुम्ही काय वारीला काय उपयोग? आता तुम्ही समजा एखादं खरकट ताट ठुलं, आता मला जेवायचं आहे, ते घेणंच आहे, मला धुणंच आहे. मग ते ताट धुतलं, तुमचं पाप पुण्य गेलं ना, बोंबललं ना. तुमचं पुण्य जे होतं त्या त्याचा तर फायदा झाला हो. ते खरकट ताट 2 मिनटं वाटेल, खरकट ताट धुतल्याचं, मग त्याचं पुण्य भेटलं तुमचं ताट धुतल्याचं. काही माणसं आपलं टायर खाली ठेवायलेत, काही टँकरवर ठेवायलेत, काही आपले बुडवायलेत. अरे, गोविंद महाराजांना एक ताटा करता काय कष्ट केलेत, अतिशय. त्या ठिकाणी महाराजांना बघा, तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबतो. हे सगळे महाराज आता सुपर टोप्यावाले दिसायलेत का? हे सगळे सुपर टोप्यावाले यायला जर महाराज नसते तर केंद्रीय महाराज जेवण होतं का? मधुकरी साहेब मिळायचे. केंद्रीय महाराजांना साहेब सिस्टीम केंद्रीय महाराजांना आनंदीत बदलली साहेब. काहून तर मधुकरी मिळायची, ते दोन्ही टाईम मंडळी खायची, विद्यार्थी. फक्त एकमेव महाराज होता साहेब केंद्रीय महाराज, की त्या महाराजांना लोकाला केंचळा गेल्याच्या नंतर काय मागायचे, पैसे मागत नव्हते. बाजरी तरी द्या, गहू द्या, तांदूळ द्या, आणि ते साहेब आणायचे. आणि पूर्ण आळंदीच्या विद्यार्थ्याला, पूर्ण अर्जुन महाराज लाड असतील, गलेंडे महाराज असतील, वाळके महाराज असतील, सानप महाराज, बरोबर महाराज, या महाराज लोकायला त्या ठिकाणी जेव्हा भेटत नव्हतं, उपाशी विद्यार्थी झोपत होते, किंवा सकाळचं आलेलं मधुकरी खावं लागत होती. यायचे घरी गेले तर ओळखू येत नव्हते महाराज, आता टामटूम झालेत. पहिले मधुकरी खाऊन गळून जात होते, बरोबर आहे की नाही? महाराजांना सगळे टामटूम केले. ह्या टामटुमीपैकी ही महाराजांनी केलेली संस्था उभी आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी महाराजांनी उभं केलं आहे. एवढीच महाराजांना विनंती, मृदुंग वाजून तुम्ही उपकार आमच्यावर करणं शिकवलं. कोण बापाच्या मायचे उपकार थोडे तुम्हाला आपण विसरू शकतो. म्हणून माझी तुम्हाला सर्वाला चरणी पाया पडून विनंती आहे, सर्वाला आपण दिंडीमध्ये पुढच्या वर्षी 100% या. पण थोडी विचार करा. आपसोय झाली, माणसं जास्त आले की थोडी आपसोय होणार महाराज, बरोबर आहे की नाही? म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी या, परिवारासोबत घेऊन या. गाड्या वाढवा पण पावत्या फाडा. ड्रायव्हरची पावती सूट, पण बाकीच्या लोक आलेत आथरणारे, काय तंबू आथरणं गडबड, युद्धावर पाकिस्तान भारत युद्ध पाहायचं का तुम्हाला? पाहायचं असेल तर सकाळी तुम्ही पहिल्या गाड्या आल्या तर आपल्या इथं या. भारत पाकिस्तानचं युद्ध आहे, काय तंबू फेकतात, काय उतरून टाकतात, आपले तंबू ठोका. पहिला महान नंबर लागला पाहिजे, नंबर चांगल्या जागेत लागला पाहिजे. आणि ज्याचा विचारा गाडीत आमच्या तंबू येते, लास्ट पडायला आहे, ह्या कुठंतरी पडायला आहे, आणि ह्यो म्हणते पाप येऊन बसतं पहिल्या पंक्ती जेवते. पण
हे जे तंबू ठोकणारे का मंडळी आहे ना, पहिल्या गाडी ड्रायव्हर येणारी मी सगळं पाहून आहे, पहिल्या पंक्तीत तंबू ठोकणारे ड्रायव्हर असतात पहा गाडी चालणारे. म्हणून थोडा विचार करा. आपण दिंडी आणि परिवार हा जर एका सर्वांना मिळून केला तरच येणाऱ्या काळामध्ये सर्वात टिकेल. नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला येथून भाषणातून पुढच्या वर्षी सांगावं लागेल की बाबा एवढं सांगावं लागेल की आम्हाला फक्त आम्ही 1500 माणसाची व्यवस्था करू शकतो, बाकी माणसं तुम्ही दुसऱ्या दिंडीत जा. अशी वेळ येऊ देऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि आपण ते बाळासाहेब हिरामन आढाव मंदारवाडी यांनी या ठिकाणी 3 लाख रुपये लोणीवाडी वडगाव लोणी आपण या ठिकाणी 3 लाख रुपये दिले. सर्वांचे हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय दिंडी सर्वांचे आपण आलात. आपण या ठिकाणी सर्व दिंडी 2026ची पूर्ण व्यवस्थित पार पाडली. आपले सर्वांचे मी संस्थेचा सचिव म्हणून आपले चरणी या ठिकाणी मस्तक ठेवतो. ज्या चुका झाल्यात त्या आमच्या, जे चुका वाढण्यामध्ये खाण्यामध्ये जे चुका झाल्या बोलण्यामध्ये आम्ही जास्त बोललो कमी जास्त बोललो उल्लंघनासाठी बोललो, सगळ्या चुका आमच्या, आम्हाला माफ करा, उदारांत करा, माफ करा. आणि आपण या ठिकाणी संस्थेला आल्याबद्दल सर्वांचे पुनश्च आपण या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. बाळासाहेब हिरामन आदक वडगाव पीर लोणी धामणी सध्या हल्ली मुक्काम सुरतला यात्रेमध्ये असतात. भगवान शेठ बडेकर यांच्या माध्यमातून 3 लाख रुपये एक भिंतीचा खर्च त्याने देण्याचं आश्वासन दिले. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. काशी सर यांनी सुद्धा 1 लाख रुपये देणगी दिली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी संस्थांच्या वतीने स्वागत आहे. या ठिकाणी काळेसाहेबांच्या हस्ते शाल घ्या. या वाळके महाराज आणि पिंगळे महाराज काळेसाहेबांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत होतं आहे. ज्यांना मंदिराकरता थोडासा बादल्या कमी आहेत, आपल्याला बादल्याकरता जर देणगी द्यायची असेल या ठिकाणी आता पुढच्या वर्षी अनिल महाराज सहकुटुंब येणार आहेत. या फड महाराज हे पहा, कोणी उठू नका 5 मिनटं. ज्या भाविकांना आपल्याला काही देणगी द्यायची इच्छा असेल तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर काय जी मनामध्ये इच्छा असेल तेवढं या ठिकाणी मदत करावी हीच तुम्हाला नम्र विनंती करतो. थांबतो. इथे या ठिकाणी सुवर्ण कळसा करता या ठिकाणी निवृत्ती खोळे पाटील या ठिकाणी यांच्या स्मरणार्थ दत्तूशेठ निवृत्ती खोळे वडांगणी यांनी सुद्धा 11,000 रुपये कायमस्वरूपी देण्याचं आश्वासन दिले. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. जगन्नाथ भिका ओकरे यांनी 1111 रुपये या ठिकाणी आता देणगी दिल्याबद्दल संस्थान त्यांचा आभार. सुवर्ण कलशासाठी धन्यवाद. पावती करून तिथं पावती करा, तिथं पावती. मीराबाई काशीनाथ वाघ यांच्याकडून कळसासाठी 500 रुपये आले. धन्यवाद. दारकाबाई गणगे यांच्याकडून 11. कृष्ण कृष्ण हरे हरे. काही मावळे बसले तर आपण ताटच आणले नाही. वाढदिवसाला कशी सुरू करायची? काही माणसं पंक्तीला बसते पण ताट नाही. तर मग आपण आपण ताटं तिकडून घेऊन या. ताट आणखी आणून तुम्हाला देणार नाही आणि ताटं घ्यायचीच नाही. जेवण झाल्यानंतर घ्यायचं सुद्धा. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे
हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम तिकीट नाही इकडे मार्केट द्यायचे नाव दोन मिनिटं भोजन करा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अरे अजून तासात पगार द्यायच्या अगोदर सर्वांनी काही वाजून भजन करा. आता गोष्ट आहे तुम्हाला किती वेळा मारून सांगितलंय की तुम्ही ग्रुप होण्याच्या अगोदर सर्वांनी काळी वाजून भजन करा.
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय राजा हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम शेवटच्या लाईनला बघा ना कलीपर्यंत बघा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे भात जाऊ द्या भाताच्या बाटल्यावर भाताच्या बाकीचे पदार्थ गेलेले राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गाणं झाली का तिकडे ना रामदास शेरकर आहे ते बघा शर्मा झाली का तिकडं काय कमी फक्त सांगा तिकडे आजचा जो महाप्रसाद आहे वरणवाले तिकडे जा वरणवाले वरण बाजीराव तिकडे कोपऱ्यात जाऊ द्या वरण तिकडे कोपऱ्यात जाऊ दे
सगळं महाप्रसाद आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी श्री गणेश भुजबळ साहेब त्यासमयेत हर्षे साहेब आणि विनंती असेल आपण संकल्प करण्याकरता पुढे पायचा बोट काढा दोघे चिप्पल बोट काढा वदने कवर घेता नाम घ्या श्री हरीची सभावन होते नाम घेता पुकाची जीवन करी जीवित्वा अन्य हे पूर्ण ब्रह्मा उदरबळ हे जाणे जे यज्ञ कर्म बोला पुंडलिका वर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवरी गोविंद महाराज की अन्नपूर्णा माता की जय बसा पोटभरीच्या ममस्यकाचे परी जीवनिया तो चिराला हरी चिंतनी केला काला येरठ्या पोटभरीच्या ममस्यकाचे परी तुका म्हणे चवी आले जे का मित्रीच विठ्ठले येरठ्या पोटभरीच्या ममस्यकाचे परी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुवरी गोविंद महाराज की जय शांत जेव्हा माऊली कोणाला काय पाहिजे प्रत्येक लाईनीला कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे हात करून मागून घ्या उखरकर साहेब आपण मध्ये शूटिंग करा आणि सर्व भाविक भक्तांना सूचना आहे आता आपल्या कळसाच्या कामाकरता सर्वांनी थोडीफार का होईना मदत करायची कारण एकदा मंदिर पूर्ण झालं कलश बसल्यानंतर तुम्ही किती प्रयत्न केला आता 100, 200, 500 रुपये देऊ तर त्याचा काही फायदा होणार नाही कारण महाराज सांगतात देवळाच्या कामाकळसू आणि परमगंगेची सिंधू प्रवेशू एकदा गंगा जशी समुद्राला जाऊन मिळाली का तिला परत गंगेचं रूप राहत नाही ती समुद्रमय होऊन जाते तसं एकदा कळस पूर्ण झाला आणि तुम्ही जरी प्रयत्न केला तर त्या तुम्हाला एवढा त्याचा बेनिफिट मिळणार नाही आणि म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आपलं जेवण झाल्यानंतर माईचा संपर्क साधा आणि या ठिकाणी देणगी रूपाने काहीतरी देऊन जा ही तुम्हाला नम्रतेची विनंती सुरू करा पुढून या हे पहा जे आपल्याला रोज उठवतात झोपेमधून सकाळी 4 वाजता आणि पूर्ण या दिंडीचं माईकवर नियोजन करून सांगणारे बडेकर तर्फे परत पुनश एकदा मंदिराच्या कळसाकरता 2100 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचं संस्थांच्या वतीने अभिनंदन स्वागत माधव जराडे शर्मान काय पाहिजे तिकडं चला वाडेकरी फिरत राहा सर्वजण प्रत्येक लाईनीला आपली एक जबाबदारी स्वीकारा आणि एकच लाईन वाढा एक जाऊ द्या शूटिंग काढून घेतो मला नको तर का बोलायला वाडेकरी मंडळी चला अतिशय सुंदर अशी वाट चालू आहे मुलांना भरपूर वाढा खाणारे कंजूसपणा करू नका वाढणारे कंजूसपणा करू नका तिथे खूप मोठे पंखे जवळजवळ 28 ते 29 पंखे असे आडवे आहे आता नवीन बसू नका आणि आज आपल्या दिल्लीला भेट देण्याकरता आपल्या दिल्लीचा अशी या ठिकाणी भाग्य
हरे कृष्ण 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 हरे हरे. 500 रुपये देऊ तर त्याचा काही फायदा होणार नाही. कारण महाराज सांगतात देवाच्या कामा कळसू आणि परमगंगेची सिंधू प्रवेशू. एकदा गंगा जशी समुद्राला जाऊन मिळाली म्हणजे आहे आपलं जेवण झाल्यानंतर माईकचा संपर्क साधा आणि या ठिकाणी देणगी रूपाने काहीतरी घेऊन काही तुम्हाला नंबर देखील मिळतात. जे आपल्याला रोज उठवतात दोघे म्हणून सकाळी 4 वाजता आणि